नमस्कार मंडळी. तर आज आपण एक नवीन भाजी बनवणार आहोत. शेंगुळ्याची भाजी म्हणतात आणि इकडे डुबुकवडा पण म्हणतात त्याला. तर ती आज आपण काय करणार आहोत, बनवून पाहणार आहोत. बेसन घेतले, आता त्याच्यामध्ये ओवा टाकणार आहोत, चिमूटभर हळद टाकणार आहोत, चिमूटभर मीठ टाकून घेते मी, थोडासा खाण्याचा सोडा टाकून घेणार आहोत आपण. आता आपण 2 चमचे तेल ओतून घेणार आहोत त्याच्यामध्ये. आता आपण त्याला एकत्र करून घेऊया आणि पाणी टाकून मळून घेणार आहोत. आता आपण मस्त पीठ मळून घेतले बघा. तेल टाकल्यामुळं पीठ एकदम छान मळलं गेले. आता आपण याच्या बारीक बारीक काय करून घेणार आहोत, लोळ्या करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण लोळ्या बनवून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, गोल लोळ्या बनवून घेतलेल्या आहेत. हा मसाला आहे बघा. आता हा मसाला आपण काय करणार आहोत, बारीक करून घेणार आहोत. कांदा, खोबरे, लसूण, कोथिंबीर आणि भाजलेलं बाजरीचं पीठ आहे. हा मसाला आहे. मसाला आता आपण काय करणार आहोत, मिक्सरवर बारीक करून घेणार आहोत. कढई तापली आहे. आता आपण काय करणार आहोत, तेल ओतून घेणार आहोत. त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घेतलं आहे मी. तेल तापले आहे. आता आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकणार आहोत, अर्धा चमचा मोहरी टाकणार आहे, पाव चमचा हळद टाकते. ते चांगले तडतड करतायत. आता आपण याच्यामध्ये वाटण केलेलं टाकून घेऊ. मसाला भाजून घेऊया आपण. आता मसाला आधीच तळलेला आहे त्याला, त्यामुळे त्याला जास्त भाजण्याची गरज नसते. पण तरी आपण 1 ते 2 मिनटं व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपण त्याला भाजणार आहोत. मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे. आता मी त्याच्यामध्ये चटणी म्हणजेच घरचा बनवलेला मसाला टाकते. मसाल्याला तेल चांगलं सुटलं आहे बघा. आता आपण याच्यामध्ये पाणी ओतून घेणार आहोत. भाजीमध्ये चवीपुरतं मीठ टाकते मी. भाजीला चांगली उकळी आली. आता याच्यामध्ये आपण त्या लोळ्या डुबुकवडा सोडून घेणार आहोत. वड्या सोडून घेऊया आपण भाजीमध्ये. जसे वडे शिजत आहेत तसे ते वर येत आहेत, वर तरंगत आहेत भाजीमध्ये. भाजी शिजली आहे. आता आपण कोथिंबीर टाकून घेणार आहोत याच्यावरती. मस्त शिजली एकदम बघा. मस्त आणि छान अशी खमंग भाजी झाली आहे. भाजी झाली आहे ना. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.